राज्यात मन की बात कार्यक्रम सार्वजनिकरित्या ऐकण्यासाठीही अनेक ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमधल्या कामठी इथे नागरिकांसह कार्यक्रम ऐकला। भाजपचे विविध नेते यावेळी उपस्थित होते। नालासोपारा इथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी तिथल्या रहिवाशांसोबत मन की बात कार्यक्रम ऐकला। पंतप्रधान मन की बातमध्ये कधीही राजकारणावर बोलत नाहीत, सर्वसामान्यांशी संबंधित बाबींवरच ते बोलतात, असं या कामाचं वैशिष्ट्य ठाकूर यांनी यावेळी नमूद केलं। कोल्हापूर येथे मन की बात कार्यक्रमाच्या सार्वजनिक प्रसारण कार्यक्रमात भाजपा खासदार धनंजय महाडिक, राज्य चिटणीस महेश जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते। मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून सामान्य नागरिकांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची दखल पंतप्रधानांनी घेतल्यामुळे या कार्याची माहिती सर्वदूर पोचत आहे, याबाबत नागरिकांनी आनंद व्यक्त केला। आमच्यासारख्या एका गावातल्या आणि एका छोट्या म्हणजे काम करणाऱ्या व्यक्तीची सुद्धा दखल घेतात मोदी साहेब। म्हणजे कुठंतरी काहीतरी म्हणजे त्यांचं किती बारकाईनं लक्ष आहे हे ह्याच्यावरनं दिसून येते। आज आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकचा त्यांनी विषय घेतला। तो आपल्यासाठी खरोखर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमान असावा असा तो त्यांनी संदेश आज त्यांनी आठवण करून आपल्याला दिली। आजच्या भागात देशातल्या सर्व विभागाची चौकशी झाली। सामान्य नागरिक काय करू शकतो, सामान्य नागरिक जर मनात ठरवलं तर काही करू शकतो, हे मोदीजींनी आजच्या मन की बातमध्ये सर्व जनतेला सांगितलं। खरोखर अनेक बाबी त्यांनी अनेक विषयाला त्यांनी हात घालून सगळ्यांना जो संदेश दिला तो कौतुकास्पद आहे।